महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती सध्या एकच चर्चा आहे, ती म्हणजे भाजपच्या अवघड युतीची आणि कृतीची. या निर्णयांमुळे पक्षाच्या प्रदेशाध्यक्ष असलेल्या रवींद्र चव्हाण यांच्यावरती अमित शहांची नाराजी आणि खासदार संजय राऊतांच्या तिकीट टीकेचा वर्ष होताना दिसत आहे. डिसेंबर 2025 पासून सुरू झालेल्या या घडामोडींनी महायुतीतील तणाव वाढवला आहे आणि आगामी मुंबई महानगरपालिका म्हणजे BMCच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे प्रकरण अधिकच गंभीर बनलेलं आहे. एकेकाळी भाजपची मोठी असेट म्हणून ओळखले जाणारे रवींद्र चव्हाण आता लायबिलिटी कसे ठरलेत, या घटनाक्रमाचं सविस्तर विश्लेषण या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी सुनील कोल्हे पाटील आणि आपण पाहताय सह्याद्री एक्सप्रेस. डिसेंबर 2025 मध्ये अकोट नगरपालिकेत भाजपने असदुद्दीन ओवैसी यांच्या MIM या सोबत युती केली, ज्यामुळे राज्यभरात त्याची एकच खळबळ उडाली आणि चर्चा देखील झाली. ही युती सत्तेसाठी असल्याचं सांगितलं जात होतं, पण ती फार काळ टिकली नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या इशाऱ्यानंतर MIMने आघाडीतून माघार घेतली आणि पक्षाने आमदाराला नोटीस देखील बजावली. यानंतर लगेचच अंबरनाथमध्ये भाजपने काँग्रेसच्या निलंबित नगरसेवकांसोबत अंबरनाथ विकास आघाडी या नावाने युती केली, ज्यामुळे काँग्रेसचे नेते भडकले आणि पक्षाने शहर कार्यकारिणी ही कायमचीच बरखास्त केली. या घटनांवरती शिवसेना उद्धव ठाकरे गट यांचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवरती सडकून टीका केली. त्यांनी म्हटलंय की भाजप कामाठी पुऱ्यात उभा आहे, धंदा करायला, जो पेजेला देईल त्याच्या शेजेवरती चढायला भाजप तयार आहे. हे वाक्य जयवंत दळवी यांच्या नाटकातील असल्याचं सांगत खासदार संजय राऊत यांनी भाजपला दुतोंडी गांडूळ देखील म्हटलंय. ते म्हणाले की अकोट पासून मीरा भाईंदर पर्यंत भाजपची MIMशी छुपी युती आहे. हा निर्लज्जपणाचा कळस आहे. या ठिकाणी भाजपची प्रतिमा देखील डागाळली. भाजप बॅकफूटवर जाताना दिसत आहे आणि विरोधकांना हल्लाबोल करण्याची ही एक नामी संधी देखील मिळालेली आहे. या युती निर्णयांमुळे महायुतीतील तणाव देखील वाढलेला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी डिसेंबरमध्ये दिल्लीत अमित शहांची भेट घेऊन चव्हाणांची तक्रार केलेली होती. चव्हाण मित्रपक्षांच्या नेत्यांना फोडत असल्याचा आणि बंडखोरांना पाठिंबा देत असल्याचा आरोप देखील केला. शहांनी चव्हाणांना दिल्लीत बोलावून कानमंत्र दिला आणि महायुती टिकवण्यासाठी शिंदे गटासोबत युती करून निवडणुका लढवण्याचे आदेश देखील दिलेले होते. या बैठकीत शहा इतके भडकले की निवडणुकांनंतर चव्हाणांच्या प्रदेशाध्यक्ष पदांवरती गंडांतर येणार अशी चर्चा देखील रंगली. काही महिन्यांपूर्वी चव्हाणांना भाजपची मोठी असेट म्हटले जात होते, कारण त्यांनी पक्ष संघटना मजबूत केली आणि ठाणे जिल्ह्यात प्रभाव वाढवला. पण ऐन निवडणुकीच्या तोंडावरती MIM आणि काँग्रेस सोबतच्या या अनोख्या युतीमुळे पक्षाची हिंदुत्ववादी प्रतिमा कुठेतरी धोक्यात आली, डागळली गेली. विरोधकांनी पार्टी विथ डिफरन्स म्हणून ओळखणाऱ्या किंवा ओळख असणाऱ्या भाजपला सत्तेसाठी काहीही म्हणून हिणवलं, नाचक्की झाली. त्यामुळे महायुतीतील शिंदे गट नाराज झाला आणि दिल्लीतील नेतृत्वाला यामध्ये हस्तक्षेप करावा लागला. रवींद्र चव्हाणांचा उदय हा भाजपच्या महाराष्ट्रातील पुनरुत्थानाचाच एक भाग होता. त्यांनी संघटनेत नवं रक्त आणलं, म्हणजे नवीन नेते कार्यकर्ते आयात केले आणि त्यांनी स्थानिक निवडणुकांमध्ये पक्षाला चांगलं घवघवीत यश मिळवून देखील दिलं. पण सत्तेसाठी अवघड युती करताना त्यांनी पक्षाच्या वैचारिक मर्यादा देखील ओलांडल्या. MIM सोबतची युती ही मुस्लिम विरोधी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भाजपसाठी मोठी चूक ठरली, ज्यामुळे संघ भाजपच्या कट्टर कार्यकर्त्यांमध्ये असंतोष निर्माण झाला. काँग्रेस सोबतची युती तर आणखीच विरोधाभासी ठरली, कारण केंद्रात हे दोन्ही पक्ष एकमेकांचे कट्टर विरोधक आणि ती देखील कायमचेच. हे निर्णय चव्हाणांच्या नेतृत्वातील अति आत्मविश्वास दर्शवतात, पण ते महागात त्यांनाच पडताना दिसत आहे. महायुतीतील तणाव वाढल्याने अमित शहांना मध्यस्थी करावी लागली आणि चव्हाणांना मागे हटावं लागलं. निवडणुकांनंतर चव्हाणांना आपल्या प्रदेशाध्यक्षपदाचा कदाचित राजीनामा द्यावा लागू शकतो असं देखील म्हटलं जात आहे. त्यांच्याऐवजी कोण हे ठरवण्याचे सर्वच अधिकार हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाच आहेत आणि त्याचबरोबर अमित शहा यांनी फडणवीस यांना देखील काही सूचक इशारे दिलेले आहेत. हे प्रकरण दाखवतोय तितकं एवढं सोपं नाहीये. राजकारणात सत्ता जिंकणं महत्वाचं असलं तरी देखील वैचारिक शुद्धता टिकवणं ही तितकंच गरजेचं आहे, अन्यथा पक्षाची प्रतिमा आणि आघाडी दोन्ही देखील धोक्यात येतात. मुंबईतील BMC आणि इतर महापालिका निवडणुकांमध्ये म्हणजे पुणे, नाशिक अशा
महापालिकांमध्ये महायुती एकत्र काही ठिकाणी लढते, काही वेगळे लढत आहेत. या सगळ्या घडामोडीमुळे विरोधकांना मुद्दा मिळाला आहे. संजय राऊतांची टीका ही केवळ शाब्दिक हल्ला नाहीये, तर भाजपच्या दुहेरी भूमिकेवरती कसा प्रकाश टाकते तेच आहे. चव्हाणांसाठी हे आव्हान आहे. ते असेट म्हणून परत येतील की लायबिलिटी म्हणून बाजूला होतील, हे निवडणुकांचे निकाल ठरवतील. महाराष्ट्राच्या राजकारणात अजूनही अनेक ट्विस्ट बाकी आहेत. दरम्यानच्या काळात अजित पवार जे की महायुतीसोबतच ते आता उपमुख्यमंत्री म्हणून त्यांच्यासोबत आहेत. त्याचबरोबर पाहिलं तर एकनाथ शिंदे देखील आहेत, ते देखील उपमुख्यमंत्री आहेत. हे काही ठिकाणी एकत्रित तर काही ठिकाणी विरोधात लढताना दिसत आहेत आणि त्याचमुळे एकमेकांवरती टीका करताना ते खालची पातळी गाठत आहेत असंच दिसत आहे. त्या प्रमाणात पाहिलं तर विरोधक कुठेत असा देखील एक प्रश्न उपस्थित होतो आहे. एकूणच आता या सगळ्या घडामोडीनंतर भाजप खरोखरच चव्हाणांचा राजीनामा घेणार का की त्यांना अभय देणार हे देखील पाहावं लागणार आहे. एकूणच या सगळ्या व्हिडिओबद्दल आपल्याला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये मांडायला विसरू नका आणि आपण आपल्या सह्याद्री एक्सप्रेस चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तुर्तास धन्यवाद. नक्कीच भेटूयात पुढील व्हिडिओत.